सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डनं घोटी टोल नाक्यावर धुडगूस घालून संदीप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केलं। नाशिकहून ठाण्याच्या दिशेने जात असताना टोल नाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नसल्यानं शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला। त्यांना टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला। त्यावेळी झटापटीत केबिनची काच फुटली आहे। त्यात कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले। दरम्यान पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डच्या मगरुरीचा फटका नाशिक मुंबई मार्गावर असणाऱ्या घोटी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याला बसलेला आहे। काल रात्री ज्यावेळेस राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा आटोपून मंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ठाण्याच्या दिशेने चाललेला होता, त्यावेळी याच टोल नाक्यावर एकनाथ शिंदे यांना विरुद्ध दिशेने जाणारा मार्ग मोकळा करून देण्यात आला। मात्र त्यांचे जे दोन कर्मचाऱ्यांचे ताफे होते, दोन गाड्या होत्या, त्या मागे थांबल्या होत्या। त्या कर्मचाऱ्यांना देखील पुढे जायचं होतं, मात्र टोलवर असणारी गर्दी, त्या गर्दीमध्ये त्यांना थांबायचं नव्हतं। त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट पाहिजे होती। त्यांच्यासाठी जाण्याचा मार्ग मोकळा करून देईपर्यंत देखील या कर्मचाऱ्यांना धीर नव्हता आणि त्यांनी आपण जी केबिन बघत आहोत या केबिनला एक काच होती, ही काच फोडलेली आहे आणि ती काच या ठिकाणी कामावर असणाऱ्या संदीप धोंगडे या कर्मचाऱ्याच्या तोंडाला लागली आणि त्याला मोठा रक्तस्राव झाला। त्याच्यावर उपचार करण्यात आले। इथे गर्दी होती वाहनांची, मोठ्या ट्रक्स होत्या, त्यांना ह्या गर्दीमध्ये थांबायचं नव्हतं म्हणून त्यांनी इथे वाद घातला कर्मचाऱ्यांशी आणि या केबिनची तोडफोड केलेली आहे। कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण देखील झाली आहे। आपल्याबरोबर इथले कर्मचारी आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। काय सांगाल? शिंदे साहेब रात्री 1:30 वाजता त्यांच्या ताफ्यामधल्या गाडीने कर्मचाऱ्यांनी इथं काचेवर फटका मारल्यामुळे ही काच फुटली। शिंदे साहेबांना 6 नंबर लाईनमधनं काढून दिलेलं आहे, पण ताफ्यामधल्या 2 गाड्या मागं राहिल्यामुळे त्या गाड्यातल्या त्या कर्मचाऱ्याने काचेवर धक्का दिल्यामुळे काच फुटली व त्या कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झालेली आहे। मंत्री महोदयांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्याकडून इथे तोडफोड झाली आहे म्हणून इथले जे कर्मचारी आहेत टोल नाक्यावरचे प्रचंड दबावामध्ये आहेत। हा एक आकस्मिक घटना आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र हेच जर सर्वसामान्य माणसाकडनं जर ही घटना घडली असती तर हे कर्मचारी देखील आज आक्रमकपणे तेवढ्याच तत्परतेने त्या नागरिकावर धावून गेले असते। मात्र आज संपूर्णपणे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये बघायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, घोटी, नाशिक। मी माझं काम करत होतो ट्रॅफिकमध्ये आणि सायरनचा आवाज झाल्याच्यानंतर मागे त्यांच्या गाड्या आहेत, आम्हाला काही माहीत नव्हतं साहेब येणार आहे असं काही। त्याच्यामुळं आमचे कर्मचारी सायरनचा आवाज ऐकून त्यांच्या गाड्या काढायला निघून गेलेत। त्यांच्या गाड्या काढत होते ते त्यांच्या काही गार्ड्स उतरले आणि ते कॅबिनजवळ मला एक गार्ड सांगत होता का मिनिस्टरची गाडी येते। मी म्हटलं काढतोय तर दुसऱ्याने येऊन लगेच काचेवरती रट्टा मारला। काचेवरती मारल्याच्यानंतर ते काच उडून माझ्या डोळ्याच्या आणि इथं लागले। मग इथं 5-6 टाचे पडले आणि इथं पण खूप ब्लडिंग झाले। तुमचं बोलणं काय झालं त्या लोकांशी? बोलणंच नाही झालं, बोलणं केलंच नाही ना त्यांनी डायरेक्ट अटॅक केला ना। आणि काय म्हणणं होतं त्यांचं तेच नाही कळलं आणि त्यांनी डायरेक्ट काचेवरती मारलं। त्याच्यामुळे बोलायचा काही संबंधच नाही आला ना, काच पॅक असल्यावरती बोलायचा संबंध आहे। त्यांनी तिकडून आले डायरेक्ट मारलं तर बोललंच नाही काही। ह्या रोडवर राजकीय नेत्यांचा तुम्हाला किंवा कार्यकर्त्यांचा नेहमीच प्रॉब्लेम आहे का? हा तर नेहमीच प्रॉब्लेम असतो। असे भरपूर 2-3 इन्सिडेंट झाले आमच्याबरोबर। याविषयी MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ऐकूयात। माझी गाडी पास होण्यासाठी, मार्ग मोकळा करून देण्यासाठी, व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही। परंतु दुर्दैवाने काच फुटून त्या कर्मचाऱ्याला दुखापत झालेली आहे आणि या बाबतीमध्ये मी टोल कर्मचाऱ्यांशी, त्यांच्या प्रमुखाशी बोललोय। त्यांनी देखील याला दुजोरा दिलेला आहे की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक त्या टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याला मारण्याचा उद्देश या पोलीस कर्मचाऱ्याचा नव्हता। अशा प्रकारची माहिती मी दोन्हीकडून घेतली असता मला समजली आहे। या उपर जर कर्मचाऱ्याची काही चूक असेल, त्याचा काही दोष असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा कुठलाही प्रयत्न होणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।